मऊ लुसलुसीत एकदम कापसासारखे मोदकची रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार मंडळी, तर आज ही रेसिपी बनवण्यासाठी आपण इथे 2 ग्लास पाणी घेऊन त्यात 1 चमचा तूप टाकून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत पाणी उकळत नाही तोपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे। नंतर पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये 6 ते 7 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि तांदळाचं पीठ टाकल्यानंतर जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा फ्लेम मात्र लो असली पाहिजे। मिक्स झाल्यानंतर आपण 2 ते 3 मिनिटं झाकण मारून ठेवायचं आहे आणि हे केनवलेलं पीठ मस्तपैकी मऊसूत असं मळून घ्यायचं आहे। नंतर इथे मी मीडियम साईजचा नारळ घेतला आहे, त्याला किसून घेऊया आणि पाव किलो गूळ घेतला आहे। एक मीडियम साईजचा नारळाला पाव किलो गूळ खूप होतो। त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून किसलेला नारळ टाकून तो पूर्णपणे मिक्स करून ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये चिरलेला गूळ टाकायचा आहे आणि लो फ्लेमवर पूर्ण गूळ वितळेपर्यंत मिक्स करत राहायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 मोठे चमचे इलायची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे। नंतर आपले अशा प्रकारे सारण तयार होईल आणि मोदकाचा शेप बनवताना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आधी आपल्याला चपाती करून घ्यायची आहे। त्यामध्ये साईडने डिझाईन केल्यानंतर आतमध्ये सारण भरून घ्यायचं आहे। सारण भरल्यानंतर वरतून मोदक पूर्णपणे कवर करून घ्यायचं आहे। नंतर मोदकांना स्टीम देण्यासाठी एका चाळणीमध्ये तेल लावून त्याच्यावरती ओला कपडा ठेवायचा आहे। ओला कपडा ठेवल्याने होतं असं की जेव्हा आपण गरम गरम मोदक काढतो तेव्हा ते चाळणीला चिपकत नाहीत। नंतर एकीकडे मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून जेव्हा पाणीला उकळी येईल तेव्हा ती चाळण त्यावरती ठेवून द्यायची आणि 10 ते 15 मिनिटात आपले मोदक देखील तयार होतात। मोदक तयार झाल्यानंतर आपले मऊसूत असे मोदक हे असे रेडी होतात। कशी वाटली रेसिपी ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।